श्री स्वामी समर्थ. तर आज होता सोमवार आणि मला महाशिवरात्रीचा उपवास पण सोडायचा होता आणि त्या अगोदर आलेलं होतं प्यायचं पाणी. तर प्यायचं पाणीला आमच्या टायमिंगच नसतो, कधी पण येतं, शक्यतो रात्रीचंच येतं. तर वैताग येतो मला तर पाणी भरायचं म्हणजे. तर पाणी वगैरे आलं म्हटलं, भरून घेतलं आणि त्यानंतर मी आंघोळ वगैरे करून घेतली, जेणेकरून मुलं पण उठायच्या अगोदर सगळं आवरलं तर छान वाटेल आणि मुलांना पण वेळ देता येईल तेवढंच आपल्याला. म्हणून मी इथं माझं सगळं आवरलं होतं आंघोळ वगैरे. आणि मी सगळं झाल्यानंतर माझा मेकअप थोडा करून घेतला. मला काय जास्त मेकअपमधला येत नाही, तर मी इथं देवपूजा वगैरे अशी करून घेतली. तर जो मी देवाऱ्यामध्ये लाईट लावला आहे तो 3 वर्ष झाली, कारण तुळशी बागेतनं आणला होता मी आणि मस्तच आहे त्याचा लुक असा. तरी छान आला तो लाईट पण. आणि त्यानंतर मी इथं स्वयंपाक वगैरे बनवून घेतला. तर माझ्या पसाऱ्याला इग्नोर करा, कारण सकाळ सकाळी हा पसारा असतोच कुणाचा पण. म्हणून मी इथं सेव्या आणि भात वगैरे आमटी अशी बनवून घेतली. तर त्याच्यानंतर मला कपडे पण धुतले होते, ते पण सुकत टाकायचे होते. आणि मुलं उठली की आपलं इकडं लक्षात नसतं, त्यांना सगळं आवरायचं. उठल्या उठल्या त्यांचं जे नाश्ता पाणी बघावं लागतं, त्यासाठी मी इथं स्वयंपाक वगैरे सगळं करून घेतली होती. तर ही साडी जर आवडली असेल तर तुम्ही मला लिंक म्हणून कमेंटमध्ये टाका, तर भेटून जाईल. तर छान आहे, डेली यूजसाठी मस्त आहे आणि हलकी पण आहे साडी अशी आणि छान पण अशी दिसते आणि मस्त आहे. असं साडीचा लुक पण किती छान आला आहे, बघू शकता तुम्ही. जर तुम्हाला खरंच हवी असेल तर लिंक म्हणून कमेंटमध्ये टाईप करा, मी सेंड करते. त्याच्यानंतर कपडे जे होते ते कपडे सुकत टाकायचे होते मला, म्हणून मी तर कपडे वगैरे सुकत टाकून घेतले. आणि त्यानंतर माझं जेवण तर तयारच होतं. म्हटलं मुलं पण उठली, त्यांना पण थोडं फ्रेश करू, आंघोळ वगैरे घालून त्यांना पण मी इथं जेवण वगैरे करून घेतलं आणि उपवास पण होता तो सोडला माझा. आणि दुपारचं मला जायचं होतं, काल गेलेलं त्या मंदिरमध्ये जायचं होतं मला महाप्रसादासाठी. तर मी दुपारचं जेवण काय बनवलं नाही, मुलगी तर स्कूलला गेली होती, मुलगा आणि मी तेवढीच गेली होती मंदिरमध्ये जेवण करायला. आणि महाप्रसाद होता म्हणून त्यासाठी म्हटलं आपल्याला काय परत इथं काही भेटणार नाही म्हटलं, आणि छान असं महाप्रसादासाठी गेलं होतं. तर काय व्हिडिओ काढता आला नाही. तर असा होता माझा आजचा दिवस. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि खरोखरच फॅमिली सपोर्ट करा, कारण मी एवढा व्हिडिओ बघता तुम्ही एक लाईकचं बटन पण नाही करत नाही. तर खरंच एक माणूस जर पुढं जात असेल तर त्याला सपोर्ट करायचं, कारण कसं आपल्याला घरी बसून मुलांना बाहेर जाता येत नाही, त्यासाठी मी हा चॅनल चालू केलेला आहे. तर खरंच शक्यतो फॅमिली, खरंच तुमची मला आता गरज आहे आणि तुम्ही मला खरंच सपोर्ट करा फॅमिली. मी हे उपकार कधीच विसरणार नाहीत फॅमिली तुमचे. तर शक्यतो खरंच मला मनापासून सांगते मी, मला सपोर्ट करा आणि लवकरच म्हणजे सबस्क्रायबर वाढू द्या, कारण मी पण असं घरी बसून मला पण नको वाटतं आहे. कारण आपला वेळ हे मोबाईल बघण्यात जाण्यापेक्षा म्हटलं आपण तरी काहीतरी असं करून बघूया, जेणेकरून आपलं काहीतरी ॲक्टिव्हिटी वाढेल आणि आपलं मन पण ह्याच्यामध्ये गुंतून जातं की आपण काहीतरी करायलो आहे, ह्याचं एक मनाला समाधान पण भेटतं. तर लहान लेकरं असल्यामुळे भरपूर किती आया तरी असतील की बाबा, जेणेकरून मुलांच्या मुळं कुठं कामाला जात नाही, शिक्षण होऊनसुद्धा.